नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी स्वादिष्ट चिकन दम बिर्याणी बनवत आहे। ही रेसिपी खूप सोपी आणि खूपच चविष्ट आहे। सर्वप्रथम मी चिकन मॅरिनेशन करून घेत आहे। आता मसाले आणि तांदूळ तयार करत आहे। प्रत्येक स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुढची रेसिपी तुम्ही पाहून घ्या। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज बनवली स्वादिष्ट चिकन दम बिर्याणी, सोपी आणि चविष्ट रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी या ठिकाणी कांदा गोल्डन ब्राऊन करून घेण्यासाठी टाकला आहे कढईमध्ये। त्यानंतर त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर चिकन मॅरिनेशन करून घेण्यासाठी मी इथं मसाले घेतले आहेत, बेसिक मसाले, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, हळद आणि फ्राय केलेला कांदाही मी यामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर याला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे किमान अर्धा तास तरी। त्यानंतर यामध्ये दही पण टाकायचं आहे। दही जरा जास्त टाका, त्याने चव खूप छान येते। आणि त्यानंतर कांदा पण ही गोल्डन ब्राऊन झाले की यामध्ये टाकून घेतला आहे आणि मॅरिनेशनसाठी अर्धा तास ठेवायचं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी खडे मसाले घेतले आहेत। या ठिकाणी दालचिनी घेतली आहे, चक्री फूल घेतला आहे, त्यानंतर लवंग घेतली आहे, शहाजिरी घेतली आहे, तेजपत्ता घेतला आहे। तर हे सर्व मसाले तुमच्या ह्याने अकॉर्डिंग किती चिकन आहे किंवा किती राईस आहे यावर तुम्ही डिपेंड करू शकता। आणि लवंग आणि घेतली आहे। त्यानंतर या ठिकाणी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकल्यानंतर हे फ्राय करून घेतलं आहे। त्यानंतर खडे मसालेही टाकून घेतले यामध्ये, यालाही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत फ्राय झालं की त्यानंतर यामध्ये कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे। तेही चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, हाय फ्लेम नाही ठेवायची आहे। त्यानंतर तीही पेस्ट यामध्ये ओतून घेतली आणि सर्व काही फ्राय करण्यासाठी तेल निघेपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर चिकन टाकून घ्यायचं आहे या पातेल्यामध्ये आणि वरतून कोथिंबीर हे करून घ्यायची आहे, टाकून घ्यायची आहे व्यवस्थित आणि मिक्स करून शिजण्यासाठी ठेवायचं आहे। 80% शिजण्यासाठी ठेवायचं आहे। तर मी पुदिना आणण्यासाठी पप्पांना सांगितलं होतं, तर पप्पा गेले होते पुदिना घेण्यासाठी आणि पप्पांनी खूप छान असा पुदिना घेऊन आले आणि किती छान फुलला होता पुदिना। मध्येच याला खराब होतो आणि लगेच छानही होतो, किडे खातात आय थिंक। त्यानंतर पप्पांनी पुदिना स्वच्छ धुवून मला कट करून दिला। त्यानंतर मी पुदिना टाकला आणि चिकन 80% कुक करून घेतलं। त्यानंतर राईसही कुक करून घेतला, बट ती क्लिप नाही आहे माझ्याकडे, शूट करायचीच राहून गेली। आणि असं काही अरोमा आणि खूप छान मग त्यानंतर त्यामध्ये पुदिना टाकून घेतला वरतून आणि लगेच राईसही हांतरून घेतला, बट ते काही शूट झालं नाही आहे माझ्याकडून। आणि ह्यालाही मिक्स करून 5-10 मिनिट्स कुक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि वरतून झाकून ठेवायचं आहे। आणि एकदम असं शिजलं की त्यामध्ये राईस हे करून टाकून घ्यायचं आहे। तरी पण आली होती ह्याला खूप छान आणि लगेच चिकन दम बिर्याणी रेडी पण आहे। चलो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू।